क्वेंटन डिकॉकची ब्रिलियंट इनिंग आज वेस्ट गेली. ती मुंबई इंडियन्सच्या खराब बॉलिंगमुळे, खराब फिल्डिंगमुळे आणि डेथ ओव्हरमध्ये खराब बॅटिंग केली यामुळे. पंजाबने आज ब्रिलियंट विजय मिळवलाय. वन साइडेड विक्ट्री त्यांना भेटली. डॉमिनेट विक्ट्री होती. 3 ओव्हर शिल्लक ठेवून पंजाबनी 196चं टार्गेट चेस केलंय. प्रभ सिमरन सिंगने ब्रिलियंट 80 रन काढलेत. श्रेयस अय्यरने सुद्धा 66 रन काढले. त्या दोघांनी 50 मारली आणि सिंगल हँडेडली त्यांच्या पार्टनरशिपने पंजाबला मॅच जिंकून दिलाय. हर्षदीपने 4 ओव्हरमध्ये 22 रन देऊन 3 विकेटा घेतल्यात. त्याचा इकॉनॉमी रेट हा 6 रनापेक्षा कमी आहे. तेच जर जसप्रीत बुमराचा इकॉनॉमी रेट बघितला आजच्या मॅचमध्ये तर 10 रन पर ओव्हर होता. क्लिअर आहे, जसप्रीत बुमराने आज सुद्धा विकेट घेतली नाही. सविस्तर बोलूयात आपण. मुंबई इंडियन्स जेव्हा बॅटिंग करायला आला तेव्हा त्यांना स्टार्ट पाहिजे तसं भेटला नाही. आज रोहित शर्मा नव्हता तर क्वेंटन डिकॉक बॅटिंग करायला आला आणि त्यांनी ब्रिलियंट 100 मारली. या सीझनचा पहिलाच मॅच खेळतोय क्वेंटन डिकॉक आणि त्यांनी 100 मारली. क्वेंटन डिकॉकच्या बॅटिंगमुळे मुंबई इंडियन फॅन्सला थोडा तरी एक एंटरटेनमेंट, थोडा तरी आधार भेटला असं म्हणू शकतो. कारण त्या व्यतिरिक्त फक्त नमन धीर होता ज्यांनी 50 मारली. रायन रिकल्टन लवकर आउट झाला, तो फॉर्ममध्ये नाहीये. सूर्यभाऊ सुद्धा आज पहिल्याच बॉलवर आउट झाला. सूर्यभाऊचं नेहमीच असतं, तो आउट ऑफ फॉर्म नाहीये, तो आउट ऑफ रन आहेत. तसंच जसप्रीत बुमराह सुद्धा आउट ऑफ फॉर्म नाहीये, आउट ऑफ विकेट्स आहेत असं आपण म्हणू शकतो. असो, हार्दिक पांड्याने 12 बॉलमध्ये 14 रन काढले. शर्फन रदरफर्डनी 5 बॉलमध्ये 1 रन काढला. मुंबई इंडियन्सचा स्कोर एकेकाळी असं वाटत होतं 225-230 रन होईल. कारण नमन धीर आणि क्वेंटन डिकॉक यांनी जी पार्टनरशिप केली तेव्हा मुंबई इंडियन्सचा रन रेट जो होता 10 रन 11 रन पर ओव्हर असा चालू होता. तो एक्सिलरेट करायचा होता, बट तसं झालं नाही. शेवटच्या 4 ओव्हरमध्ये फक्त 35 रन काढलेत मुंबई इंडियननी. आणि जसं मी सांगितलं, हार्दिक पांड्या आणि शर्फन रदरफर्ड या 2 बॅट्समननी 17 बॉल खेळलेत आणि त्याच्यात फक्त 15 रन आलेत शेवटच्या 4 ओव्हरमध्ये. शेवटच्या 4 ओव्हरमध्ये मोस्टली 17 बॉलमध्ये 34, 17 बॉलमध्ये 40 असे रन पाहिजे असतात. तसं न होता ते 17 बॉलमध्ये 15च रन झालेत आणि त्याच्यामुळेच मुंबई इंडियन 195 वर अडकून गेली. तिलक वर्माला जेवढे बॉल्स भेटले त्याच्यात त्यांनी चांगली इनिंग खेळली, थोडंफार एंटरटेनमेंट केलं. बट आपल्याला माहिती 195 रन मुंबई इंडियनच्या ह्या बॉलिंग समोर तर मला वाटतं खूप कमी आहे. मुंबई इंडियनची जी बॉलिंग चालू आहे सध्या त्या बॉलिंग समोर 250 ते 300 रन इनफ होतील असं मला वाटतंय. कारण आज सुद्धा दीपक चहरने पहिल्याच ओव्हरमध्ये 21 रन दिले. आणि एक मजेशीर गोष्ट म्हणजे जेव्हा मुंबई इंडियन बॅटिंग करत होती पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 1 रन आला होता. पंजाब बॅटिंग करत होती तेव्हा त्यांच्या पहिल्या ओव्हरमध्ये 21 रन आले. यस, हर्षदीपने ब्रिलियंट बॉलिंग केली होती. दीपक चहर स्टंपच्या दोन्हीकडे बॉल करत होता. मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये म्हणलो होतो की मुंबई इंडियनला एक क्वालिटी बॉलर पाहिजे जो पूर्ण 4 ओव्हर टाकू शकेल आणि त्याचा इकॉनॉमी रेट 10 पेक्षा कमी असेल. आज जर आपण बघायला गेलो तर शार्दूल ठाकूरचा इकॉनॉमी रेट 14 रन पर ओव्हर होता. दीपक चहरचा 18 रन पर ओव्हर होता. हार्दिक पांड्याचा 13 रन पर ओव्हर होता. जसप्रीत बुमराचा 10 रन पर ओव्हर हा इकॉनॉमी रेट होता. फक्त गझनफर जो होता त्याचा इकॉनॉमी रेट हा 8 रनपेक्षा कमी होता आणि त्यांनी 2 विकेटा घेतल्या. एकंदरीत मुंबई इंडियनची बॉलिंग जी ती परत वारंवार फेल होत चालली आहे. मिड इनिंगमध्ये मी महिला जयवर्धनेचा इंटरव्ह्यू बघितला. तो म्हणला की 180-200 हे पिच आहे आणि हे इनफ होईल असं तो म्हटला होता. मला समजलं नाही तो कोणत्या विचाराने तसं म्हणला. कारण ही जी बॉलिंग आहे आज सुद्धा तिने विकेट घेतल्या नाहीयेत. या बॉलिंग समोर 250 ते 300 रन इनफ होतील असं मला वाटतं. आणि सगळ्यात मोठी शोकांतिका आहे, 5 ट्रॉफी आहेत मुंबई इंडियनकडे आणि मुंबई इंडियन्स समोरच्या टीमच्या 5 विकेट सुद्धा घेत नाहीये. तुम्हाला काय वाटतं नक्की सांगा.